बघा. सर बोला. सर ज्या पोझिशनवरचा एलिमेंट डिलीट करायचं ते पोझिशन घेऊन युजर कडून होते ना, युजर कडून पोझिशन घेतली तर एलिमेंट डिलीट होईल ना. कुठला ज्या पोझिशनवरचा एलिमेंट आपल्याला डिलीट करायचं तीच पोझिशन युजर कडून घ्यायची. पोझिशन आपण युजर कडनं घेत नाही. पोझिशन कधी घेतो? फक्त सिंपल ॲरे असेल त्यावेळेसच पोझिशन आपण घेतो युजर कडनं. पण स्टॅक मध्ये कुठल्याही पोझिशनचा आपण एलिमेंट डिलीट करू शकत नाही. फक्त आणि फक्त कुठल्या पोझिशनचा एलिमेंट डिलीट केला जातो तुमच्या स्टॅक मध्ये? टॉप पोझिशनचा एलिमेंट फक्त डिलीट केला जातो. ठीक आहे. आणि प्रत्येक वेळेस तुमचा टॉप हा सगळ्यात वरचा जो एलिमेंट आहे त्याच एलिमेंटला असाइन केला जातो किंवा त्याच एलिमेंटला तुमचा स्टॅक राहतो. ठीक आहे. आणि तो एलिमेंट डिलीट केल्यानंतर तुमचा टॉप हा काय होणार या ठिकाणी? प्रत्येक वेळेस 1 न मायनस होणार आहे. ठीक आहे. बघा, इन्सर्ट करताना सुद्धा कुठला पोझिशन आपण घेत नाही. इन्सर्ट करताना तो टॉपलाच इन्सर्ट होतोय आणि डिलीट करताना सुद्धा टॉप पोझिशनचाच एलिमेंट तुमचा डिलीट केला जातो. ठीक आहे. लक्षात राहील. आता हे जर फंक्शन कसं लिहायचं? बघा, हे झालं तुमचं पुशचं फंक्शन. काय? टॉप इक्वल टू -1 असेल तर ओव्हरफ्लो, नसेल तर एलिमेंट ऍक्सेप्ट करा, टॉप इन्क्रीमेंट करा आणि त्या टॉप पोझिशनला एलिमेंट ठेवतोय आपण. ठीक आहे. नाउ हाऊ टू राइट फंक्शन फॉर युअर पॉप ऑपरेशन. आता पॉपचं काय फंक्शन आहे तुमचं ते? व्हाईट पॉप. ठीक आहे. आता पॉप मध्ये पहिल्यांदा आपण काय चेक करतोय? वेदर युअर स्टॅक इज एम्प्टी ऑर नॉट. हाऊ टू चेक इट? इफ टॉप इक्वल टू -1 इथे लिहू शकतो आपण प्रिंट ef अंडरफ्लो. काय? स्टॅक इज अंडरफ्लो. अंडरफ्लो. ठीक आहे. नसेल तर एल्स. बघा, एल्स जर तुम्हाला डिलीट करायचा असेल तर असाइन करा, नसेल तुम्ही डायरेक्ट टॉप इक्वल टू टॉप -1 करा. काही गंधन नाहीये. तुमचा एलिमेंट डिलीट केला जातो. तुमचा एलिमेंट काय केला जातो? डिलीट केला जातो. पण जर तुम्हाला डिलीट केलेला एलिमेंट दाखवायचा असेल, तुमचा एलिमेंट डिलीट कुठला झालाय, त्याला फक्त तुम्हाला एक स्टेप वाढवायची आहे. काय केलं जातं? कुठलं तरी एक व्हेरिएबल घ्या, d इज इक्वल टू st ऑफ टॉप. म्हणजे जो एलिमेंट डिलीट होणार आहे, तो एका व्हेरिएबलला आपण काय करतोय? असाइन करतोय. ठीक आहे. त्यानंतर टॉप इज इक्वल टू टॉप -1. टॉप 1 न कमी केला आणि डिलीट केलेला एलिमेंट खाली प्रिंट करा. फक्त काय लिहिणार? प्रिंट ef डिलीटेड एलिमेंट is equal to %d and sorry %d. फक्त काय लिहायचं इथं? d. ह्या दोन स्टेप जे वाढवले, फक्त एलिमेंट डिलीट करायला दाखवायचा असेल तर, नसेल तर फक्त एवढी स्टेपला काही प्रॉब्लेम नाहीये. एवढे स्टेप लिहिले तरी काहीही प्रॉब्लेम नाही. तुमचा एलिमेंट काय केला जातो? डिलीट केला जातो. ठीक आहे. लक्षात राहील. येस सर. येस सर. Yes. समजलंय ते कोड? Yes sir. राईट. नाव नेक्स्ट. आता हे झाले तुमचे दोन बेसिक ऑपरेशन्स. कुठलं तुमचं? पुश ऑपरेशन अँड पॉप ऑपरेशन. एक एलिमेंट तुमचा इन्सर्ट करण्यासाठी आणि दुसरा तुमचा एलिमेंट डिलीट करण्यासाठी. ठीक आहे. नाव नेक्स्ट, हाऊ टू डिस्प्ले द स्टॅक. स्टॅक कसा डिस्प्ले करायचा? त्या ऑपरेशनला काय नाव आहे? Traversing. Traversing. Good. It is called as a traversing.
बघा मग आता ट्रॅव्हर्सिंग करताना तुम्हाला काय करायचंय? ट्रॅव्हर्सिंग स्टॅक. ठीक आहे. आता ट्रॅव्हर्स करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आता स्टॅक ट्रॅव्हर्स करायचंय किंवा स्टॅक मधल्या एलिमेंटला व्हिजिट करायचंय. स्टॅक मधल्या एलिमेंटला काय करायचं आपल्याला? व्हिजिट करायचंय. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? Accept elements. Accept element. Why we are going to accept the element in traversing? Traversing मध्ये एलिमेंट ऍक्सेप्ट करायचा काय प्रश्न आहे? बरं पुढे अजून दुसरं कोण आहे का? सर एक एक एलिमेंटला व्हिजिट देऊन तो डिस्प्ले करायचा. किती एलिमेंटला व्हिजिट केले ते डिस्प्ले करायचे. बट बिफोर दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग while traversing the stack. हा काय काय? बा आता दुसरं एक एक्झाम्पल घेऊया आपण. बस आहे. ठीक आहे. बस आहे राईट. बस मधल्या पॅसेंजरचं समजा तुमचा कंडक्टर आहे, त्याला बस मधल्या पॅसेंजरचं तिकीट काढायचंय. म्हणजेच काय? प्रत्येक पॅसेंजरला व्हिजिट करायचं. तिकीट काढतो म्हणजेच काय करतो तो? प्रत्येक पॅसेंजरला व्हिजिट करतो. बरोबर आहे का? Yes, sir. Right? Yes, sir. Now, what is the first step there? आपण इन्सर्ट करताना पहिली स्टेप काय केली? फुल आहे का नाही तो स्टॅक बघितला. चेक केलं. गुड. डिलीट करताना पहिली कंडिशन काय चेक केली? तो एम्प्टी आहे का नाही स्टॅक चेक केला. चेक केला. हा? Check the स्टॅक stack is एम्प्टी आहे का तो चेक केला. एम्प्टी आहे का नाही चेक केलं. नाव while traversing a stack, what will be the first step? We have to check is it empty or full. हा? We have elements to आहे. check is it empty. Stack. First we are going to check whether your stack is empty or not. काय एम्प्टी आहे का नाही चेक करायचं. कारण बस मध्ये जर पॅसेंजरच नसतील तर तो कंडक्टर तुम्हाला कोणाला व्हिजिट करणार आहे का तिथं? No sir. काय करायचं No, व्हिजिट sir. करायचं? कारण बस मध्ये ऑलरेडी 0 पॅसेंजर्स आहेत. तसंच स्टॅक मध्ये जर एलिमेंट 0 असतील तर तुम्ही स्टॅक प्रिंट करू शकता का तिथं? No sir. नाही. मग पहिल्यांदा काय चेक करायचं? चेक वेदर स्टॅक इज एम्प्टी ऑर नॉट. चेक स्टॅक इज एम्प्टी ऑर नॉट. हा स्टॅक एम्प्टी आहे का नाही चेक करायचं. कसं चेक करतो आपण? इफ टॉप इक्वल टू -1. काय लिहू शकतो आपण? -1. Stack is underflow. प्रिंट एफ किंवा राईट म्हणा. हा राईट. Stack is Un- स्टॅक इज एम्प्टी म्हणायचं. अंडरफ्लोच्या ऐवजी काय म्हणायचं? एम्प्टी. म्हणजेच काय? तुमचा स्टॅक रिकामा आहे. तुम्हाला स्टॅक मध्ये एलिमेंट्स नाहीयेत व्हिजिट करण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी. युअर स्टॅक डज नॉट हॅव एनी एलिमेंट. ओके. नाव नसेल तर एल्स. print the stack. प्रिंट स्टॅक. बघा आता हे तुम्हाला इथे स्टॅक काढतो मी. ठीक आहे. इथं टॉप आहे 0 1 2 3 4 5 6 7 याचा स्टॅक आहे. 50. आपल्याला कुठून कुठे एलिमेंट प्रिंट करायचे रे? 0 to 4. 0 टू 0 to top. 0 to top. 0 टू टॉप एलिमेंट प्रिंट करायचे. पुढे एलिमेंट आहेत का प्रिंट करायला आपल्याला? No, sir. No sir. आता बसची कॅपॅसिटी 60 ची आहे पण बस मध्ये 20च माणसं आहेत. बस मध्ये किती? 20च माणसं आहेत. बाकीच्या सीट्सला कंडक्टर व्हिजिट देतो का तिथं? No, sir. No sir. हो सर. ठीक आहे. कुठपर्यंत व्हिजिट करणार तो? फक्त 20 पॅसेंजर पर्यंत व्हिजिट करणार. बाकीच्यांचा काय संबंध आहे का तिथं व्हिजिट करायचा? काही No नाही. sir.
तसं स्टॅक मध्ये पण सेम. स्टॅक जरी तुमचा 7 एलिमेंटचा आहे किंवा 10 एलिमेंटचा आहे, पण तुमच्या स्टॅक मध्ये फक्त 5च एलिमेंट आहेत, तर तुम्ही किती एलिमेंटला व्हिजिट करणार? फक्त 5 element. 5 एलिमेंट. ठीक आहे. मग कुठून कुठपर्यंत व्हिजिट करणार आहे तुम्ही? 0th index to 4th index. 0 पासून 0 to top. टॉप. 0 पासून कुठपर्यंत व्हिजिट करायचं आपल्याला? टॉप. ठीक आहे. त्यामुळे लिहिताना एल्स फॉर I is equal to 0, I less than or equal to top, I plus plus. कुठून कुठपर्यंत गेलो आपण? 0 to top. पुढचे एलिमेंट आपल्याला गरज नाही. जरी त्या ठिकाणी 100 एलिमेंट असतील स्टॅक मध्ये, ठीक आहे, 100 एलिमेंटचा स्टॅक आहे म्हणजे मॅक्सिमम साईज 100 आहे, पण त्या ठिकाणी 10च एलिमेंट आहे, ते कसं ओळखायचं? टॉप. आपल्याकडे काय आहे त्या ठिकाणी? टॉप. म्हणजे ज्या ठिकाणी टॉप आहे तो शेवटचा एलिमेंट आहे. ज्या ठिकाणी टॉप आहे तो काय झाला तुमचा त्या ठिकाणी? शेवटचा एलिमेंट. ठीक आहे. मग 0 पासून त्या एलिमेंट पर्यंत फक्त एलिमेंट प्रिंट करा. प्रिंट एफ काय लिहिणार? %d of I. a ऑफ i करा किंवा st ऑफ i करा. आपलं व्हेरिएबल जे असेल, st असेल, a असेल, s असेल, पूर्ण स्टॅक लिहिलेला असेल, जे तुमचं व्हेरिएबल असेल ते व्हेरिएबल ऑफ i, st ऑफ i. संपलं. फोर्थ स्टेपला स्टॉप करा. ठीक आहे. त्यानंतर काय आलं तुमचं? स्टॉप. लक्षात राहील? येस सर. Yes, sir. Right? Yes, sir. कुठून कुठपर्यंत जायचंय एवढं समजलं की तुम्हाला तुमचा स्टॅक त्या ठिकाणी प्रिंट करता येईल. राईट. प्रोग्राम बघूया याचा आपण. येस सर. राईट. Yes, sir. स्क्रीन शेअर करतोय, त्या ठिकाणी तुम्हाला प्रोग्राम टाईप करून दाखवला जाईल. दिसते का स्क्रीन सगळ्याला? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. बघा स्टॅक आपण तयार करूया. ओके. बघा hash include stdio.h hash include Conio.h. conio.h. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी स्टॅकची मॅक्सिमम साईज डिफाइन करण्यासाठी, त्या ठिकाणी हॅश डिफाइन हे तुमचं काय म्हणतो आपण त्याला? प्री प्रोसेसर. ठीक आहे. यूज केला जातो. हॅश डिफाइन मॅक्स स्पेस 10. ठीक आहे. म्हणजे काय? मॅक्सिमम साईज ते आपण किती कन्सिडर केली ह्या ठिकाणी? आता 10 कन्सिडर केलेली आहे. ठीक आहे. आता हे जे मॅक्स 10 आहे, दिस कॅन बी अप्लाइड टू एनी टाइप ऑफ ॲरे. तुम्ही कुठल्याही टाइपच्या ॲरेला तुम्ही ते असाइन करू शकता. ठीक आहे. हियर डिफाइन मॅक्स इज इक्वल टू 10 म्हणजे काय? मॅक्सची साईज आपण 10 डिफाइन केली आहे. मॅक्सची साईज आपण काय केली? 10 डिफाइन केली. ह्याच्यानंतर तुम्ही असे लिहू शकता इंटिजर a ऑफ मॅक्स किंवा कॅरेक्टर a ऑफ मॅक्स किंवा फ्लोट a ऑफ मॅक्स. ठीक आहे. प्रत्येक वेळेस तुमची मॅक्सची साईज किती येणार ह्या ठिकाणी? 10. 10 येणार. 10. म्हणजे प्रत्येक वेळेस 10 10 10 लिहिण्याच्या ऐवजी काय केलं आपण? मॅक्स वरती डिफाइन करून टाकला. हॅश डिफाइन मॅक्स 10. मग तुम्ही तो मॅक्स कुठल्याही टाइपच्या ॲरे साठी वापरू शकता. कुठल्याही टाइपच्या ॲरे साठी तुम्ही ते वापरू शकता. ठीक आहे. आता आपल्याला पहिल्यांदा स्टॅक ग्लोबल डिक्लेअर करूया. आपण काय करतो? आपण ह्या ठिकाणी ग्लोबल डिक्लेरेशन म्हणजे काय? इंटिजर st ऑफ, इथं काय येणार आहे ह्याच्या ठिकाणी? Max. मॅक्स. मॅक्स.
म्हणजे स्टॅक आपण किती एलिमेंटचा असाइन केला इथं आता 10 elements. 10 10. एलिमेंट्स. ठीक आहे. त्यानंतर आपण टॉप घेतोय. टॉप इज इक्वल टू -1 डायरेक्ट इंडिकेट करा. टॉप इज इक्वल टू -1 म्हणजे सुरुवातीला टॉपची पोझिशन काय राहणार तुमची -1 राहील. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला एलिमेंट लागतो आय लागेल आणि एखादं व्हेरिएबल डी. डिलीट केलेला एलिमेंट जर तुम्हाला प्रिंट करायचा असेल तर. ठीक आहे. ह्या लागणाऱ्या गोष्टी आपण काय केल्या ग्लोबली डिक्लेअर केल्या. तर मेन फंक्शन घ्यायचं राहील. हा ठीक आहे. हे काय केलं आपण ग्लोबली डिक्लेअर केलं. ठीक आहे. प्रोग्राम सेव्ह करतो. एक मिनिट. ठीक आहे. आता पहिलं फंक्शन कुठलं होतं आपलं Push. पुश. Push of. कुठलं होतं पुश. Push. वाईड पुश. काय काय केलं होतं त्यामध्ये इफ पहिल्यांदा आपण ओव्हरफ्लो आहे का नाही चेक केलं. कसं चेक केलं होतं इफ Top Top equal is to equal to max equal to. minus 1. Max minus Minus One. 1. असेल तर डायरेक्ट आपण काय लिहितो या ठिकाणी tag is Overflow. ओव्हरफ्लो. overflow. ठीक आहे. नसेल तर एल्स Accept element. accept element म्हणजे काय printf Enter element. Enter element. element. ओके. scanf Percent D. Percent D. Ampersand nd element. and ele. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं टॉप इज इक्वल टू टॉप Top प्लस plus 1. 1 Plus 1. आणि त्या पोझिशनला तुमचा एलिमेंट ठेवायचा. म्हणजे काय st ऑफ टॉप इज इक्वल टू Element. element. ठीक आहे. सो दिस इज आवर फर्स्ट फंक्शन. कुठलं तुमचं झालं या ठिकाणी पुश. Function. काय केलं पहिल्यांदा टॉप फुल आहे का नाही चेक केला. नसेल एलिमेंट ऍक्सेप्ट केला. टॉप इन्क्रीमेंट केला आणि त्या टॉप पोझिशनला तुमचा एलिमेंट पुट केला. ठीक आहे. राईट. नाव नेक्स्ट ऑपरेशन Pop. पॉप. Pop operation. void pop. ठीक आहे. पहिल्यांदा काय चेक करतोय आपण Empty आहे की नाही. Empty or not. Equal to -1. is equal to -1. -1. -1. ठीक आहे. असेल तर Tag is underflow. Underflow. Slash n. stack underflow. ठीक आहे. else नसेल तर काय सांगितलं तुम्हाला Set D. तुम्ही Set डायरेक्ट D. टॉप इज इक्वल टू टॉप -1 लिहू शकता. एवढं लिहिलं तरी पास होतं. पण जर तुम्हाला डिलीट केलेला एलिमेंट प्रिंट करायचा असेल तर ते कुठल्या तऱ्हेला असाइन करायचा. डी इज इक्वल टू Stack of top. स्टॅक ऑफ टॉप का केलंय कारण स्टॅक मधल्या टॉप पोझिशनचा एलिमेंट प्रत्येक वेळेस डिलीट होणार आहे. स्टॅक मधल्या टॉप पोझिशनचा एलिमेंट सगळ्यात पहिल्यांदा डिलीट होणार आहे. ठीक आहे. आणि खाली लिहा Printer. printf Deleted element. Deleted element. Comma deleted D. element D. ठीक आहे. हे झालं तुमचं पॉप ऑपरेशन. हे काय झालं तुमचं पॉप. ठीक आहे. आणि तिसरं ऑपरेशन आहे तुमचं Traversing. म्हणा किंवा डिस्प्ले म्हणा. void डिस्प्ले. ह्याच्यामध्ये पण सेम कंडिशन चेक करायची तुम्हाला. Top equal to -1. if top is equal to -1 प्रिंट करा. Stack is empty. stack is Empty. empty. ठीक आहे. else नसेल तर
काय करायचंय तुम्हाला एलिमेंट प्रिंट करायचे मेसेज टाका अगोदर प्रिंट एंटर एलिमेंट. एंटर एलिमेंट. आणि एंटर एलिमेंटचा प्रश्न कुठे येतो इथं स्टॅक एलिमेंट्स खाली तुम्ही 0 टू लूप टॉप घ्यायचं. एलिमेंट्स प्रिंट करू शकता ठीक आहे आता High तुम्हाला quality. स्टॅक डिस्प्ले होताना पहिल्यांदा कुठला एलिमेंट दिसतो रे 0 ते इंडेक्स वरचा. 0 to Zero. top. सगळ्यात वरती कुठला एलिमेंट असतो तुमचा टॉप वर. Top element. Top Top position element element. तो. मग तुम्ही करू शकता I is equal to top I greater than equal to 0 I minus minus जर तुम्हाला स्टॅक टॉप टू 0 प्रिंट करायचा असेल तर म्हणजे टॉप एलिमेंट पासून 0 एलिमेंट पर्यंत आणि 0 टू टॉप करायचं असेल तसंही करू शकता ठीक आहे प्रिंट एफ Percent D. percent D comma st of I काय केलं आपण टॉप पासून 0 पर्यंतचे एलिमेंट सगळे काय केले आपण प्रिंट केले ठीक आहे मग बघा पहिलं फंक्शन पुश लिहिलं दुसरं फंक्शन पॉप लिहिलं तिसरं फंक्शन काय लिहिलं आपण डिस्प्ले ठीक आहे नाउ वी हॅव टू कॉल दिस फंक्शन आपल्याला हे फंक्शन काय करायचे आता ह्या ठिकाणी कॉल करायचे ठीक आहे खाली लिहितो मी void main ठीक आहे आता आपल्याकडे किती फंक्शन्स आहेत रे इथं 3 functions. Three function. 3 फंक्शन्स आहेत मग आपल्याला चॉईस नुसार प्रिंट करायला लागणार Yes, sir. बरोबर आहे का म्हणजे Yes, काय sir. पहिल्या चॉईसला पुश दुसऱ्या चॉईसला काय करायचं आपल्याला Pop. तिसऱ्या चॉईसला काय करायचंय डिस्प्ले Display. ठीक आहे मग मल्टिपल चॉईस पैकी एक सिलेक्शन आहे अशा वेळेस काय वापरतो आपण Switch case. statement. Switch केस case. Switch case. काय यूज केलं जातं स्विच केस ठीक आहे मग तिथे लिहा प्रिंट एफ वरती मेसेज डिस्प्ले करूया आपण कुठले कुठले ऑपरेशन आहे स्टॅक मध्ये त्याची सिरियल वाईज Push. नंबर द्या Push. पहिल्यांदा काय करतोय आपण पुश Push. ठीक आहे त्यानंतर सेकंड काय करतोय Pop. आपण? Pop. Pop. त्यानंतर Display. 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 थर्ड आपण डिस्प्ले करतोय ठीक आहे आणि ह्याच्यापैकी एकही नसेल तर चौथ्या ह्याला आपण काय करणार एक्झिट म्हणजे काहीच करायचं नसेल तर आपण एक्झिट करतो काहीच करायचं नसेल तर काय करतो आपण ह्या ठिकाणी एक्झिट Exit. ठीक आहे म्हणजे आपले ऑप्शन्स किती झाले ह्या ठिकाणी 4 options. 4. Options. किती ऑप्शन झाले आपले 4 बरोबर आहे मग खाली ऑप्शन सिलेक्शन घ्या म्हणजे युजर कडनं चॉईस घ्यायची काय घेणार Enter the choice. Enter the choice. युअर चॉईस कॅन Percent D. percent D and CH मला आपण इथे CH डिक्लेअर करूया इंटिजर CH ठीक आहे आता चॉईस युजर कडे घेतली आपण कुठले कुठले चॉईस येणार पुश पॉप डिस्प्ले आणि एक्झिट ठीक आहे मग ते स्विच मध्ये द्या स्विच CH बोला पहिल्या चॉईसला काय देणार आहे आपण Yes. केस 1 कुठलं फंक्शन कॉल करायचं आपल्याला पहिल्यांदा Push. Push. Function. डायरेक्ट कॉल करा पुश ठीक आहे ब्रेक Break. केस 2 ला काय कॉल करणार आहे आपण Pop. Pop. पॉप Break. ब्रेक केस 3 ला काय कॉल करणार आपण Display. Display. ठीक आहे बघा आता वरती जसं फंक्शनचं नाव आहे म्हणजे हे नाव आणि हे नाव तुमचं सेम पाहिजे तरच ते फंक्शन तुमचं कॉल केलं जाईल ठीक आहे म्हणजे इथं जर पुश सगळं स्मॉल असेल तर हे सुद्धा पुश तुमचं सगळं स्मॉल पाहिजे
जसं आहे तसं नाव तुमचं खाली प्रत्येक केसला द्यायचं. ठीक आहे. ब्रेक केस 4 ला काय करतो आपण? एक्झिट. 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 Exit. एक्झिट लिहायचं आणि ब्रॅकेट मध्ये 0. एक्झिट 0 म्हणजे तुमच्या प्रोग्राम मधून बाहेर पडतात. ठीक आहे. ब्रेक. लक्षात राहील. येस सर. राईट. बघा आता त्या गोष्टी आपल्याला प्रत्येक वेळेस काय करायचे? रिपीट करायचे. त्या गोष्टी आपल्याला काय करायचे? प्रत्येक वेळेस रिपीट करायचे. ठीक आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला रिपीट करायचे म्हणजे काय? पुश 3-4 एलिमेंट पुश करायचे असतील तर 4 वेळा कॉल केलं जाईल. पॉप 2-3 एलिमेंट पॉप करायचे असतील तर 2-3 वेळा तुमचं ते कॉल केलं जाईल. ठीक आहे. सो दिस इज गिवन इन द लूप दॅट इज अ डू व्हाईल लूप. त्याच्यामध्ये डिफाइन करायचं. बघा तिथून तिथपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला रिपीट करायच्या आहेत. सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचे? रिपीट करायचे. त्यामुळं डूचं लूप तिथून चालू झाले ते त्या ठिकाणी संपवायचं. अँड व्हाईल कुठपर्यंत करायचे? ह्या गोष्टी आपल्याला रिपीट झिरो कुठपर्यंत इंडेक्स रिपीट वरचा करायचं एलिमेंट आपल्याला? प्रिंट होईपर्यंत. 0 इंडेक्स वरचा एलिमेंट प्रिंट होईपर्यंत. जोपर्यंत तुमची चॉईस 4 होत नाही तोपर्यंत. म्हणजे एकदा का तुमची चॉईस 4 दिली की ते काय होणार? त्या ठिकाणी एक्झिट होणार. बरोबर आहे का? चॉईस 4 ला काय करतोय आपण? एक्झिट. एक्झिट. आणि 1 2 3 ला काय करतोय आपण? 1 ला पुश, 2 ला पॉप, 3 ला डिस्प्ले. म्हणजे काय? व्हाईल चॉईस इज लेस दॅन और इक्वल टू 4. म्हणजे जोपर्यंत चॉईसची व्हॅल्यू एक तर तुमच्या 4 असेल किंवा 4 पेक्षा कमी असेल तोपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय करायचे? रिपीट करायचे. ठीक आहे. समजले? चॉईस इज नॉट इक्वल टू 4 पण येऊ शकते का सर? ठीक आहे. कसं करा? व्हाईल चॉईस इज नॉट इक्वल टू 4 असंही लिहिलं तरी चालतं. जोपर्यंत चॉईस 4 होत नाही तोपर्यंत. पण काही ठिकाणी चॉईस तुम्ही 4च चॉईस आहेत. काही जणांनी 10 चॉईस दिली, 15 चॉईस दिली, तर त्यावेळेस काय कन्सिडर होणार आहे? आता चॉईस हे आपण कधी म्हणतोय? जोपर्यंत चॉईस 4 नाही मग त्या ठिकाणी चॉईस 1 2 3 हे तर ऑप्शन राहणार. त्याच्यानंतर 5 6 7 8 9 असं इन्फिनिटी पर्यंत राहणार तुमची. बरोबर? हा सर. हा सर. कसे देऊ शकता? नॉट इक्वल टू 4 द्या, मग तुम्हाला देताना वरचे 3 चॉईस फक्त द्यायचे, किंवा लेस दॅन और इक्वल टू 4 द्या. तसंही केलं तरी चालतं. ठीक आहे. लक्षात राहील. प्रोग्राम मध्ये मी कोणाला काय सर डाऊट आहे? आपण एसटी ला डिक्लेअर नाही केलं वरती. काय काय? एसटी ला डिक्लेअर नाही केलं. उत्तर काय डिक्लेअर केलं आहे म्हणताय? टेस्टी. एसटी इथे लिहिले की एसटी ऑफ मॅथ्स. ठीक आहे. हे तुमचं ग्लोबल डिक्लेरेशन आहे आणि हे तुमचं लोकल डिक्लेरेशन. म्हणजे मेनच्या आतमध्ये असेल तर ते लोकल डिक्लेरेशन राहतं. ठीक आहे. आणि मेनच्या अगोदर लिहिलं असेल तर त्याला ग्लोबल डिक्लेरेशन म्हणतात. ठीक आहे. राईट. प्रोग्राम मध्ये कोणाला काय डाऊट आहे का? नो सर. तर चॉईसची स्पेलिंग रॉंग झाली. हा, इथं काही तुम्ही इथं काही लिहू शकता. एंटर युअर चॉईस, एंटर युअर नंबर, तुम्हाला जसं द्यायचं तसं देऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बाकीच काय डाऊट आहे कुणाला अजून ह्याच्यामध्ये? नो सर. फंक्शन तर सगळे समजले तुम्हाला. पुश फंक्शन, पॉप फंक्शन आणि डिस्प्ले फंक्शन. आणि मेन मध्ये काय करतोय? ह्या गोष्टी आपल्याला प्रत्येक वेळेस रिपीट करायचे, त्यामुळे फक्त ते डू व्हाईल लूप मध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे. राईट. बघा हाऊ टू एक्झिक्यूट युअर प्रोग्राम.
स्टॅक डॉट सी बघा आयडिया प्रोग्राम तो आला का तुमचा येस सर. ठीक आहे Yes. पुश पॉप डिस्प्ले आणि मेन फंक्शन ठीक आहे कंपाइल करा काय एरर आहे मिसप्लेस्ड एल्स हा सॉरी आपल्या इफ ला सेमीकोलन केली इथं ओके 0 एरर्स राइट रन करा काय काय चॉईस दिसते तुम्हाला सर वरची स्क्रीन ब्लँक दिसते. Yes, sir. हा सर. बरं ठीक आहे आता पहिली चॉईस कुठली आपली पुश आहे पुश. एक आता टाकलं आपण एलिमेंट इन्सर्ट करा विचारते ते समजा मी 11 टाकला आता दिसते का ऑपरेशन तुम्हाला तिथं येस सर. Yes, sir. काय लिहिले स्टॅक ऑपरेशन कुठले कुठले पुश पॉप डिस्प्ले आणि एक्झिट आता अजून एक एलिमेंट तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे काय चॉईस देणार तुम्ही अजून One. एक तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे कुठली चॉईस देणार 1. One. मग त्या ठिकाणी एलिमेंट विचारतोय समजा 22 इन्सर्ट केला परत तुम्हाला एक विचारते 1 परत एलिमेंट द्या 33 ठीक आहे स्क्रीन जरा बारीक करतो म्हणजे तुम्हाला दिसेल आता दिसते का स्क्रीन येस सर. Yes, sir. हा फक्त ते स्मॉल केली बाकी काय केलेलं नाही 1 44 किती एलिमेंट टाकले रे आपण याच्यामध्ये आता 3 elements. 4 एलिमेंट ठीक आहे 4 element. चेक करा 4 एलिमेंट आहेत का नाही डिस्प्लेचा ऑप्शन किती आहे आपला 3. 3. 3 आले का तिथे बघा स्टॅक एलिमेंट दिसते का Yes, sir. सगळ्यांना येस सर. दिसते का स्टॅक एलिमेंट्स 44 30 नाही दिसत. Yes, sir. हा तर दिसते सर. ओके ओके ठीक आहे Yes, sir. मग सगळ्यात टॉपचा एलिमेंट कुठला आहे रे तुमचा इथं 44. 44. 44 44. आता मी समजा पॉप ऑपरेशन करतोय कुठला एलिमेंट डिलीट होणार तुमचा 44. 44. ठीक आहे एंटर करून चेक करा डिलीटेड एलिमेंट एक मिनिट आपण क्लिक केलं नाही त्याचं हा पर्सेंट डिलीट राहिले आपल्या इथं डिलीटेड एलिमेंट त्याच्या पुढे पर्सेंट डी ओके बघा आता तुम्हाला दिसते पुश पॉप डिस्प्ले आणि एक्झिट 1 केला पुश केला 1 केला पुश केला 1 करतोय पुश 1 पुश 4 एलिमेंट टाकले डिस्प्ले करून चेक करा तुम्हाला 4 एलिमेंट दिसतात तिथं बरोबर आता पॉप करा पॉप केल्यानंतर तुमचा टॉपचा एलिमेंट डिलीट केला जाईल टॉपचा एलिमेंट किती आहे तुमच्या या ठिकाणी 44 44. बघा तिथं दिसते बघा तुम्हाला तिथं डिलीटेड एलिमेंट दिसते का तिथं स्टॅक ऑपरेशनच्या वरती Yes, sir. येस सर. Yes, sir. आता डिस्प्ले करून चेक करा किती एलिमेंट राहिले 3 elements. 3 elements. 3 एलिमेंट ठीक आहे परत तुम्हाला एलिमेंट पुश करायचे परत पुश करा अरे परत डिलीट झालं का चॉईस 1 44 1 55 1 66 1 77 किती एलिमेंट टाकले आपण 7. 7 7 एलिमेंट डिस्प्ले करून चेक करा आहेत 7 एलिमेंट Yes, sir. असे किती एलिमेंट टाकू शकतो आपण 10. 10 elements. 10 एलिमेंट का कारण मॅक्सिमम साइज किती आपली त्या ठिकाणी 10 10. आता मी समजा 8वा एलिमेंट इन्सर्ट करतोय 9वा एलिमेंट इन्सर्ट करतोय आता 10वा एलिमेंट इन्सर्ट करतोय मी 100 ठीक आहे किती एलिमेंट आले 10 एलिमेंट झाले का चेक करा Yes, sir. आले तुमचे 10 Yes, sir. तुम्हाला दिसते नाव इफ यू आर गोइंग टू इन्सर्ट एलिमेंट आता इन्सर्ट करून चेक करा चॉईस 1 दिली आपण Stack overflow. आला का मेसेज Yes, sir. काय आला मेसेज तुमचा Stack Stack overflow. Stack ओव्हर overflow. बरोबर मीन्स व्हॉट देयर इज नो स्पेस फॉर न्यू एलिमेंट नवीन एलिमेंट साठी तुमच्याकडे स्पेस त्या ठिकाणी नाही
लक्षात राहील? ठीक आहे. नाव इफ आय एम गोइंग टू रिमूव्ह द एलिमेंट, पहिला 10 100 एलिमेंट डिलीट झाला, 99 88 77 66 55 44 33 22 11. आता किती एलिमेंट राहिले तुमच्यामध्ये? 0 0 एलिमेंट. आणि आता डिलीट करून चेक करा, म्हणजे स्टॅक पॉप करून चेक करायचं. स्टॅक अंडर stack underflow Underflow. Because there are no elements into your stack. तुमच्या स्टॅक मध्ये एकही एलिमेंट नाही. लक्षात राहील? आता स्टॅक मध्ये एकही एलिमेंट नाहीये आणि डिस्प्ले केला, काय होईल रे? डिस्प्ले नाही होणार. नाही. चेक करा काय आलं तुम्हाला आउटपुट तिथं? stack is empty Stack is empty. स्टॅक आला मेसेज? येस सर. ठीक आहे, Yes. लक्षात राहील? सो इन दिस वे यू कॅन परफॉर्म ऑपरेशन्स ऑन युअर स्टॅक. तुम्ही स्टॅक वरती या पद्धतीने ऑपरेशन परफॉर्म करू शकता. कुठलं? पुश, पॉप आणि डिस्प्ले. ठीक आहे. आणि प्रोग्राम मधून बाहेर करायचं असेल तर तुम्ही एक्झिट एक्झिट म्हणजे 4 नंबरचा चॉईस द्या. आता त्या ठिकाणी मग आपलं एक एक्स्ट्रा कॅरेक्टर घेतलं. ठीक आहे. बघा एक्स्ट्रा कॅरेक्टर घेतलं. आता प्रोग्राम रन करतोय आपण. चॉईस देतोय 1 2 3. परत पॉप करतोय आपण. 3 एलिमेंट पॉप झाले. परत पॉप केल्यानंतर तुम्हाला मेसेज अंडरफ्लो आला. ठीक आहे. डिस्प्ले केल्यानंतर मेसेज काय आला तुमचा? स्टॅक इज एम्प्टी. एम्प्टी. बरोबर, लक्षात राहील? आता हे झाल्यानंतर तुम्हाला प्रोग्राम मधून बाहेर पडायचं असेल चॉईस ठीक आहे. 4 तर 4 द्या. मी प्रोग्राम मधून डायरेक्ट बाहेर पडतात. लक्षात राहील? yes sir येस तर मग अशी एक्झिट का होत नव्हतं अजून एकदा सांगता का? ते काय झालं सांगतो तुम्हाला. बघा हे 4च्या ऐवजी दुसरे कुठले तरी की दाबलं तरी एक्स्ट्रा कॅरेक्टर येते. बघा मी आता अप्परचा एरो किंवा तुमचे ते एरोचे असते बघा, ते 4 एरो दिलेले आहेत, अप्पर, डाऊन आणि लेफ्ट आणि राईट. चुकून एखादं दुसरं कुठलं तर बटन दाबलं गेलं आणि परत तुम्ही ऑप्शन दिला तर ते तुम्हाला की होतं. त्याची काही घेणं देणं नाहीये ते. थोडक्यात ते 4 ऑप्शन सोडून दुसरं कुठलंही बटन तुम्ही प्रेस करू नका. ठीक आहे, लक्षात राहील? येस सर. Yes sir. Yes sir. त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का प्रोग्राम मध्ये? नो सर. No sir. No sir. समजलाय प्रोग्राम? येस सर. लिहून घ्यायचा Yes, sir. गरज नाहीये. सर रेकॉर्डिंग शेअर करणार आहात ना? हा, रेकॉर्डिंग तर माझं ऑलरेडी तुमच्या त्याला पडतं. युट्यूबला रोजच्या रोज लेक्चर तुमचे ऍड केले जातील. ज्यांनी अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन गोष्टी लगेच समजतील. एक लेक्चर ऍड झाले की तुम्हाला लगेच समजेल त्या ठिकाणी. ठीक आहे, लक्षात राहील? कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? नो सर. no sir हो सर. So in this way the stack operations performed by using the array. काय वापरून तयार केलं आपण या ठिकाणी? array वापरून तयार केलेले. ठीक आहे. आणि हे जे आहे array वापरून तयार केले त्याच्यामुळं हा जो स्टॅक आहे this stack it is called as a static stack. या स्टॅकला काय म्हणलं जातं या ठिकाणी? स्टॅटिक स्टॅक. ठीक आहे. बिकॉज देर इज अ लिमिटेशन. त्या ठिकाणी काय तुमचं लिमिटेशन आहे. मॅक्सिमम साईज आपण ह्या ठिकाणी डिफाइन करतोय. तसं लिंक लिस्ट मध्ये नाही. लिंक लिस्ट मध्ये आपण कुठलीही मॅक्सिमम साईज डिफाइन करत नाही. त्यामुळं
तुम्हाला ओव्हरफ्लो कंडिशन फक्त स्टॅटिक स्टॅक मध्ये ऑकर होतं, डायनामिक स्टॅक मध्ये ऑकर होत नाही. लक्षात राहील? Yes, sir. ठीक आहे. Yes, sir. आता आपण या लेक्चरला इथेच थांबतोय. वी विल स्टॉप हिअर. इफ यू हॅव एनी डाउट्स यू कॅन आस्क. काही डाऊट असतील तर विचारा.